केंद्र सरकारच्या NCA-HP या फिजिओथेरपी ॲडमिशन संदर्भातली जी काही ऑथॉरिटी आहे त्यांनी जाहीर केलेलं आहे की यावर्षीचे फिजिओथेरपीचे जे काही ॲडमिशन आहेत ते नीटच्या बेसिसवर न होता 12वीच्या बेसिसवर त्या ठिकाणी होणार आहेत। महाराष्ट्र राज्यातील जेवढे काही गव्हर्नमेंट फिजिओथेरपी कॉलेज असतील किंवा सेमी गव्हर्नमेंट फिजिओथेरपी कॉलेजेस असतील यांच्या ॲडमिशन प्रक्रिया नेमक्या कशा प्रकारे होणार आहेत यासाठी आपल्याला CET सेलच्या ऑफिशियल इन्फॉर्मेशनची वाट पाहावी लागणार आहे। परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये दुसऱ्या काही प्रकारचे कॉलेज आहेत ज्याला आपण डीम युनिव्हर्सिटी म्हणतो, त्याही ठिकाणी फिजिओथेरपीचा कोर्स विद्यार्थ्यांना शिकवला जातो। डीम युनिव्हर्सिटीचे महाराष्ट्र राज्यातील जे काही ॲडमिशन आहे त्या अगोदरपासूनच डीम युनिव्हर्सिटीच्या सेपरेट CET त्या ठिकाणी व्हायच्या आणि त्या CETच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचं ॲडमिशन त्या ठिकाणी व्हायचं। डीम युनिव्हर्सिटी फिजिओथेरपी ॲडमिशन प्रक्रियेला महाराष्ट्र राज्यामध्ये सुरुवात झालेली आहे। कोणकोणत्या डीम युनिव्हर्सिटीने ऑफिशियल नोटीस काढलेली आहे याविषयी सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी अंकुश पाटील। तुम्ही पाहताय श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं यूट्यूब चॅनल। नीट UG ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यापासून विद्यार्थ्यांचं ॲडमिशन होईपर्यंतचे संपूर्ण महत्त्वाचे अपडेट्स आपण आपल्या यूट्यूब चॅनल मार्फत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत असतो। त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण गव्हर्नमेंट फिजिओथेरपी कॉलेज, त्याचबरोबर प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट फिजिओथेरपी कॉलेज, त्याचबरोबर डीम फिजिओथेरपी कॉलेजेस यांचं कंपॅरिझन सुद्धा पाहणार आहोत। या दरम्यान यांच्या फीस कशा प्रकारे असतात, त्याचबरोबर या ठिकाणी कॅटेगरी बेनिफिट मिळतात का, त्याचबरोबर यांच्या तुलना सुद्धा आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत। मुख्य विषयाला आपण सुरुवात करतोय। मुख्य विषय आहे महाराष्ट्र फिजिओथेरपी प्रवेश प्रक्रिया 2026। डीम युनिव्हर्सिटींनी आपले ऑफिशियल नोटिफिकेशन त्या ठिकाणी काढलेले आहेत। सगळ्या डीम युनिव्हर्सिटी नाहीत, काही महत्त्वाच्या डीम युनिव्हर्सिटी आहेत त्यांचे नोटिफिकेशन आलेले आहेत। येणाऱ्या काळामध्ये बाकीच्या डीम युनिव्हर्सिटीचे सुद्धा फिजिओथेरपी CETचे जे काही नोटिफिकेशन आहेत ते त्या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतील। नीट अनिवार्यता रद्द, नवीन प्रवेश नियम, संपूर्ण माहिती थोडक्यात आपण बघणार आहोत। तत्पूर्वी ज्या विद्यार्थ्यांना श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसमध्ये सहभागी व्हायचं असेल अशा विद्यार्थ्यांसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिलेला आहे। त्या नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसमध्ये भाग घेऊ शकता, ज्याच्यामध्ये विद्यार्थ्याचा फॉर्म भरण्यापासून ते ॲडमिशन होईपर्यंत संपूर्ण गायडन्स आपण त्यामध्ये विद्यार्थ्यांना करत असतो। ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्यातील MBBS, BAMS, BDS, BHMS अगदी फिजिओथेरपीचे मागच्या 2-3 वर्षातले कट ऑफ पाहायचे असतील तर अशा विद्यार्थ्यांसाठी आपलं ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे। ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे, त्यामध्ये जाऊन तुम्ही कट ऑफ सुद्धा चेक करू शकता, कॉलेजचे फी स्ट्रक्चर सुद्धा पाहू शकता। महाराष्ट्रातील फिजिओथेरपी कॉलेजेसची सद्यस्थिती शासकीय 4 कॉलेजेस आहेत महाराष्ट्रामध्ये फिजिओथेरपी गव्हर्नमेंटचा जर आपण विचार केला, मुंबई, पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर। खाजगी कॉलेजचा जर विचार केला, ज्याला आपण सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉलेज म्हणतो, 98 पेक्षा जास्त कॉलेजेस आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये। गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट कॉलेज हे MUHS महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स नाशिकची ॲफिलिएशन यांचं असतं। आणि तिसरा प्रकार आहे अभिमत विद्यापीठ, ज्याला आपण डीम युनिव्हर्सिटीज म्हणतो, प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज। सध्याच्या घडीला महाराष्ट्र राज्यामध्ये 12 पेक्षा जास्त डीम युनिव्हर्सिटी आहेत। प्रमुख डीम युनिव्हर्सिटी कोणत्या आहेत? भारती विद्यापीठ आहे, DY पाटील ग्रुप आहे, MGM आहे, प्रवरा आहे, कृष्णा इन्स्टिट्यूट कराड आहे, दत्ता मेघा आहे, परत मुलींसाठी सिम्बायोसिस आहे। सिम्बायोसिसमध्ये सुद्धा मागच्या वर्षी फिजिओथेरपी त्या ठिकाणी चालू झालेली आहे, तर सिम्बायोसिस आहे। तर हे काही टॉपच्या युनिव्हर्सिटीज आहेत डीम युनिव्हर्सिटी, त्या ठिकाणी त्यांच्या सेपरेट CET होतात आणि त्या CETच्या बेसवर त्या ठिकाणी फिजिओथेरपीचे ॲडमिशन त्या ठिकाणी घेतले जातात। तर सेपरेट CETचे नोटिफिकेशन त्या डीम युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवर आपल्याला पाहायला लागतं। सध्याच्या घडीला 2 ते 3 डीम युनिव्हर्सिटी ज्या आहेत त्यांनी आपलं नोटिफिकेशन काढलेलं आहे, ते आपण पुढील स्लाइडमध्ये पाहणारच आहोत। सर्वात मोठा बदल काय झालेला आहे की फिजिओथेरपीसाठी केंद्र सरकारने नीटची अनिवार्यता म्हणजे नीट परीक्षा देणं बंधनकारकच आहे ही जे काही अनिवार्यता होती ती आता काढून टाकलेली आहे। NCA-HP अपडेट 2 मार्च 2026 या वर्षासाठी फिजिओथेरपी प्रवेशासाठी नीटची परीक्षा अनिवार्य नाही। प्रवेशाचा आधार प्रामुख्याने 12वीच्या गुणांवर आधारित प्रवेश प्रक्रियेची शक्यता। आता महाराष्ट्र राज्यामधील जे काही गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत त्यांच्यासाठी आपल्याला काय करावं लागणार, महत्त्वाची टिप, शासकीय आणि खाजगी म्हणजे गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या प्रवेशासाठी स्टेट CET सेल नेमके कोणते नियम त्या ठिकाणी नियम आणि निकष लावते ते आपल्याला CET सेलच्या ऑफिशियल नोटिफिकेशन येईपर्यंत वाट पाहावी लागणार आहे। शक्यतो नीटचा पेपर झाल्यानंतर
किंवा विद्यार्थ्यांचा नीटचा रिझल्ट लागल्यानंतर कदाचित CET सेल नोटिफिकेशन देऊ शकतं की यावर्षी महाराष्ट्र राज्यातील गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंट फिजिओथेरपीचे जे काही ॲडमिशन आहेत त्याचे निकष कशा प्रकारे आहेत त्यावर सुद्धा आपलं लक्ष राहणार आहे. कॉलेज प्रकारांमधील फरक, नेमका फरक काय आहे की शासकीय गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत किंवा प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट आहेत किंवा डीम युनिव्हर्सिटी फिजिओथेरपीमध्ये नेमके फरक काय आहेत. प्रवेशाचा आधार जर आपण बघितला, आता सेंट्रल गव्हर्नमेंटच्या नियमानुसार आपण इथे पहिले हे नीटच्या बेसिसवर व्हायचे, आता इथे आपण 12वी गुण लिहिले. खाजगी सेमी गव्हर्नमेंट 12वीच्या मार्क्सवर अभिमत किंवा डीम युनिव्हर्सिटीमध्ये त्यांची स्वतःची CET असते, त्या CETच्या बेसवर हे ॲडमिशन होतात. वार्षिक फीचा जर आपण विचार केला तर एखाद्या विद्यार्थ्याला गव्हर्नमेंट फिजिओथेरपीमध्ये ॲडमिशन जर मिळालं तर ओपन कॅटेगरीचं आपण जनरली डिस्कस करतो तर महाराष्ट्र राज्यातील 40,000 ते 60,000च्या दरम्यान फीस आहे. सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचा जर आपण विचार केला तर 80,000 ते 1.5 लाख प्लस आहेत काही कॉलेजेस, आणि डीम युनिव्हर्सिटीची जास्त असते फीस, 2 लाख ते 3.5 लाखाची रेंज महाराष्ट्र राज्यातील डीम युनिव्हर्सिटीच्या फी स्ट्रक्चरची आहे. 90,000पासून सुद्धा काही डीम युनिव्हर्सिटी फिजिओथेरपी कोर्स त्या ठिकाणी ऑफर करतात. स्कॉलरशिपचा जर विचार केला तर शासकीय कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना सर्व सवलती लागू असतात, सगळ्या कॅटेगरी बेनिफिट त्याचबरोबर स्कॉलरशिप मिळतात. सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये सुद्धा कॅटेगरी बेनिफिट त्याचबरोबर तुमचे सगळे जे काही स्कॉलरशिपचे नियम आहेत ते सगळे सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये त्या ठिकाणी मिळतात. त्यामुळं विद्यार्थ्यांचा फोकस जो आहे तो गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसकडे असतो, कारण इथे विद्यार्थ्यांना कॅटेगरी वाईज सीट असतात, त्याचबरोबर स्कॉलरशिप पण मिळते. डीम युनिव्हर्सिटीमध्ये कोण ॲडमिशन घेता, असा विद्यार्थी ज्याला एखाद्या शहरामध्ये चांगल्या कॉलेजेसमध्ये, तसे महाराष्ट्रातले बरेचसे कॉलेजेस चांगलेच आहेत, परंतु शहरामध्ये ज्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे, ज्या ठिकाणी पेशंट फ्लो चांगला आहे, पैशाचा विचार ती लोक करत नाहीत, अशा विद्यार्थ्यांसाठी जे आहे ते डीम युनिव्हर्सिटी हे एक चांगला पर्याय त्या ठिकाणी होऊ शकतो. डीम युनिव्हर्सिटीमध्ये स्कॉलरशिपच्या बाबतीत सहसा स्कॉलरशिप मिळत नाही. आता प्रमुख अभिमत डीम युनिव्हर्सिटी ज्या आहेत, प्रवरा इन्स्टिट्यूट आहे, DY पाटील पुणे आहे, भारती विद्यापीठ आहे, MGM आहे, कृष्णा इन्स्टिट्यूट कराड आहे. तर काही डीम युनिव्हर्सिटीने ॲडमिशनचे नोटिफिकेशन काढलेले आहेत, ते सुद्धा आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत की कोणकोणत्या डीम युनिव्हर्सिटी आहेत. सुरुवात करूयात. कृष्णा इन्स्टिट्यूट कराडने आपलं ॲडमिशन नोटिफिकेशन काढलेलं आहे फिजिओथेरपीसाठी. या ठिकाणी तुम्ही बघू शकता BPTH यांची सेपरेट CET होते. डेट अँड टाइम, एंट्रन्स एक्झामची डेट त्यांनी ठेवली आहे 18 जून 2026. मोड ऑफ एंट्रन्स टेस्ट ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन, त्याच्यानंतर ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म 23 मार्च पासून सुरू झालेले आहेत. लास्ट डेट जी आहे ती 15 जून आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याची. एंट्रन्सची जी काही फीस आहे ती 500 रुपये नॉन रिफंडेबल आहे. हे कृष्णा इन्स्टिट्यूट कराडच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला पाहायला मिळेल. हे संपूर्ण शेड्यूल त्यांनी दिलेलं आहे. दुसरी महत्त्वाची युनिव्हर्सिटी आहे MGM. MGMचे 2 कॅम्पस आहेत, एक आहे नवी मुंबई आणि दुसरा आहे छत्रपती संभाजीनगर. त्यांचं सुद्धा फिजिओथेरपीचं जे काही लेटेस्ट नोटिफिकेशन आलेलं आहे त्यांच्या CET साठी 2 कॅम्पसमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी ही CET घेतली जाते. ऑनलाईन ॲप्लिकेशन जे त्यांनी सांगितले लास्ट आता चालू आहेत वेबसाईटवर 27 जून 2026 लास्ट डेट आहेत. त्याचबरोबर ॲडमिट कार्ड जे आहे त्यांच्या CETचे 3 जुलैला, आणि एक्झाम CET कधी आहे फिजिओथेरपी MGMची 12 जुलै 2026ला आहे. MGMच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला हे नोटिफिकेशन त्या ठिकाणी पाहायला मिळेल. त्याच्यानंतर पुढे जाऊयात. भारती विद्यापीठ पुणे यांचं फिजिओथेरपीचं सुद्धा शेड्यूल विषयी अपडेट त्यांच्या वेबसाईटवर आलेला आहे. या ठिकाणी 9 नंबर बॅचलर ऑफ फिजिओथेरपी BV BPTH 2026. लास्ट डेट टू अप्लाय 5 जून 2026 ही लास्ट डेट आहे अप्लाय करण्यासाठी. वेबसाईटवर फॉर्म त्या ठिकाणी आलेले आहेत. एक्झाम डेट आहे 13 जून 2026. रिझल्ट आहे 19 जून 2026. त्याच्यानंतर एक्झाम आहे 13 जूनला आणि फॉर्म भरण्यासाठी 5 जूनपर्यंत भारती विद्यापीठाने विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी वेळ दिलेला आहे. पुढं प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स यांच्या वेबसाईटवर डेट्स दिल्या नाहीत, परंतु काही महत्त्वाचे अपडेट्स दिलेले आहेत. त्या BPTH फिजिओथेरपी नोटिफिकेशन अँड सेल ऑफ प्रॉस्पेक्ट अँड ॲप्लिकेशन फॉर्म कदाचित मेच्या फर्स्ट वीकमध्ये काढणार आहे ते, आणि डेट ऑफ एंट्रन्स जी आहे जूनच्या लास्ट वीकमध्ये त्या ठिकाणी असल्याचं सांगितलेलं आहे. याच्यामध्ये कृष्णा इन्स्टिट्यूट कराड, MGM आणि भारती विद्यापीठ यांनी ऑफिशियल नोटिफिकेशन त्या ठिकाणी दिलेलं आहे. बाकीच्या डीम युनिव्हर्सिटीचे जसे काही अपडेट येतील तसे आपण विद्यार्थ्यांपर्यंत त्या ठिकाणी
पोहोचवणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट किंवा सेमी गव्हर्नमेंट करायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी नीटचा फॉर्म भरला असेल तर तुम्ही नीटची परीक्षा द्या, त्याचा फायदा नक्कीच त्या ठिकाणी होणार आहे. आणि सीईटी सेलचं जे काही निकष येणार आहेत किंवा नियम येणार आहेत त्यासाठी आपल्याला थोडीशी वेट त्या ठिकाणी करावा लागणार आहे. ज्यांना डीम युनिव्हर्सिटीमध्ये घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या ऑफिशियल कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करून याविषयी अधिक माहिती विद्यार्थी घेऊ शकतात. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.